या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी. 5 नोव्हेंबरपासून पुढील 21 वर्ष 7व्या शिखरावर असेल यांचे नशीब. नमस्कार मित्रांनो, 5 नोव्हेंबरपासून पुढे येणाऱ्या काळाच्या जीवनातील अतिशय सुंदर आणि शुभ काळ करण्याची संकेत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार 5 नोव्हेंबरपासून पुढे यांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. 2 नंबरपासून यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होत आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनामध्ये चालू असणारे दुःख, दारिद्र्याची स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. या राशीच्या जातकांचा भाग्य घडून येईल. अनेक दिवसांच्या अपूर्ण इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत. साथ आपल्याला लागणार आहे. अतिशय सुंदर दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. इथून पुढे या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळ सुरू होईल. ग्रह नक्षत्रांची बनत असलेली स्थितीत आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. मित्रांनो, 5 नोव्हेंबर रोजी अतिशय महत्त्वपूर्ण राशी परिवर्तन करणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राचे कन्या राशीत होणारे हे गोचर या काही भाग्यवान राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. मित्रांनो, ज्योतिषानुसार शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. शुक्राला चमकीला तारा मानण्यात आलेले आहे. शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या सर्वांगीण जीवनावर पडत असतो. शुक्र सुख, सौभाग्य, समृद्धीचे कारण ग्रह मानले जाते. सामाजिक जीवनाचे कारण सुद्धा मानले जातात. त्यामुळे शुक्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा संबंधित राशींच्या जातकांच्या भाग्य घडवून यायला वेळ लागत नाही. शुक्राची शुभ कृपा जेव्हा राशींवर होते किंवा या राशींच्या जीवनावर, आयुष्यावर सकारात्मकतेने होत असते तेव्हा त्या रात्रीच्या जातकांच्या जीवनातील दारिद्र्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आता इथून पुढे मानसिक तणाव, दुःख, दारिद्र्य समाप्त होईल. इथून पुढे येणारा काळ यांच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि शुभ काळ असणार आहे. दुःखाचे दिवस समाप्त होणार आहेत. दारिद्र्याचे दिवसाचा अंत होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना सुंदर अशी प्रगती प्राप्त होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग करून जीवन आनंदी आणि सुंदर बनवणार आहात. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा चांगली सुधारणा करून येईल. आपल्या व्यक्तिमत्वाने लोक आपल्याकडे आकर्षित होतील. अनेक दिवसांचा संघर्ष, अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहेत. ज्योतिषानुसार ज्या राशीच्या जातकांच्या जीवनावर शुक्राची कृपा असते, ज्या व्यक्तीच्या जीवनावर शुक्र प्रसन्न असतात, त्या राशींवर आपोआपच माता लक्ष्मीची कृपा दृष्टी देखील बरसत असते. त्यामुळे या राशीच्या जातकांवर माता लक्ष्मी विशेष रूपाने प्रसन्न होणार असून यांच्या जीवनातील दुःखदायक स्थितीचा अंत होणार आहे. यांच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ सुंदर दिवस यांच्या वाटेला येतील. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या त्या श्रीमंत राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. मेष राशीच्या जातकांवर शुक्राचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. शुक्राच्या कृपेने वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये चालू असणारे अनेक दिवसांचे प्रेम जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. प्रेम जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य देखील उत्तम राहील. शुक्राच्या कृपेने भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त होणार आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. माता लक्ष्मीची भक्ती, आराधना या काळामध्ये आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. माता लक्ष्मीचे व्रत करून माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा आराधना केल्यानंतर गरजू लोकांना यथाशक्ती दानधर्म केल्यास आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. इथून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
अनेक दिवसांच्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. सरकारी कामांमध्ये चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. पण या काळामध्ये अतिविश्वास कुणावरही करू नका, अन्यथा आपल्याला विश्वासघातकाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कुणावरही अतिविश्वास ठेवून चालणार नाही. कुठलेही काम करताना दक्ष राहणे गरजेचे आहे. संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. संततीला नोकरी वगैरे किंवा व्यापारामध्ये यश प्राप्त होऊ शकते. करिअरमध्ये प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आपले मन देखील समाधानी असेल. सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीचा काळ असेल. नव्या योजना यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात. नोकरी व्यापार अतिशय उत्तम प्रकारे चालणार आहे. नोकरीमध्ये मनासारखे यश आपल्याला मिळणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण असेल. धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे. स्वतःच्या वाणीचा चांगला उपयोग करणार आहात. स्वतःच्या कर्तबगारीवर स्वतःचे ध्येय पूर्ण करून दाखवणार आहात. त्यामुळे समाजात देखील आपला मान सन्मान राहील. शुक्राच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. तुळ राशीच्या जातकांच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपादृष्टी असणार आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या दूर होतील. पती पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद समाप्त होतील. प्रेम आपुलकीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. प्रेम जीवनामध्ये एखाद्या नव्या चेहऱ्याप्रती आपण आकर्षित होऊ शकता. सिंह होऊ शकता किंवा प्रेमाचे नाते जुळून येऊ शकते. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला प्राप्त होऊ शकतो. जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या आता समाप्त होतील. आर्थिक उन्नती साधत राहता अचानक धनलाभाचे योग सुद्धा आपल्या जीवनात जमून येणार आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होईल. भाग्याची साथ आपल्याला लागणार आहे. यशाची नवी मार्ग आपल्याला मिळणार आहे. स्वतःची कष्ट वाढवून आपण आपले चांगले यश करणार आहात. वाणीचा उपयोग करणार आहात. मन आनंदी आणि समाधानी असेल. एक दिवसाच्या प्रयत्नाला यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे आपली ध्येय पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नवीन क्षेत्रात पदार्पण केले आपल्यासाठी शुभ ठरणार असून नवीन क्षेत्रामध्ये मोठी प्रगती आपण साधणार आहात. पण या काळामध्ये भोळेपणाने वागू नका. कोणावरही विश्वास ठेवू नका, अन्यथा निश्चितच आपला विश्वासघात होऊ शकतो. भाऊबंदीची कडून देखील आपल्याला थोडेसे सतर्क राहणे गरजेचे आहे. भाऊबंदकीमुळे थोडासा त्रास या काळात आपल्या जीवनात किंवा आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बाकी इतर नातेसंबंध अनुकूल असतील. या काळामध्ये एखादा नवीन व्यवसाय जर आपल्याला उभारायचा असेल तरी काळ शुभ ठरणार आहे. वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंददायी ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी 5 नोव्हेंबरपासून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आता इथून पुढे अडलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. आर्थिक उन्नती साधणार आहात. नवीन आर्थिक योजना या काळात बनणार आहेत. आर्थिक प्राप्तीची नवीन साधनं आपल्याला प्राप्त होतील. विशेष करून माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या राशीवर बरसणार आहे. या काळामध्ये माता लक्ष्मीची भक्ती आराधना आपल्यासाठी शुभ ठरू शकते. प्रेम जीवनात आणि वैवाहिक जीवनामध्ये जर आपल्याला गोडवा निर्माण करायचा असेल तर माता लक्ष्मीला लाल रंगाची पुष्प वाहने आपल्यासाठी शुभ प्रभाव करू शकते. त्याबरोबरच शुक्रवारचे व्रत आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येईल. तर मित्रांनो, या राशींपैकी तुमची कोणतीही जरी रास असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.